73 वर्षांचा ऐतिहासिक ठेवा नेवासा नगरपंचायतीतील कपाट आजही सेवेत। एखादी वस्तू केवळ उपयोगाची नसून इतिहासाची साक्ष देणारी असते। नेवासा नगरपंचायत कार्यालयातील असंच एक लाकडी कपाट गेल्या सुमारे 73 वर्षांपासून शासकीय कारभाराचा मूक साक्षीदार बनून उभा आहे। या कपाटावर चिकटवलेल्या जुन्या कागदावरील 1953 सालच्या कॅलेंडरमुळे या कपाटाचा इतिहास समोर आलाय। नेवासा खुर्द इथे 21 मार्च 1940 रोजी ग्रामपंचायतीची स्थापना झाली। 1953 पासून हे कपाट वापरात असावं। गेल्या 7 दशकांहून अधिक काळात ग्रामपंचायतीच्या कारभारात अनेक सरपंच, ग्रामसेवक आणि कर्मचारी आले आणि गेले। मात्र या सर्वांनी याच कपाटाचा वापर कार्यालयीन कामकाजासाठी केला। सन 2016 मध्ये नेवासा ग्रामपंचायतीचं नगरपंचायतीत रूपांतर झालं। त्यावेळी ग्रामपंचायतीचे सर्व दस्तऐवज, साहित्य आणि ऐतिहासिक नोंदी नगरपंचायतीच्या ताब्यात आल्या। त्यामध्ये हे जुनं कपाटही समाविष्ट होतं। विशेष म्हणजे या कपाटाचं जतन सर्वांनी जाणीवपूर्वक केलं असून आजही ते सुस्थितीत आहे। सध्या जनगणना लिपिक राजेश्वर सोनावणे हे या कपाटाचा वापर करत आहेत। एवढ्या वर्षांनंतरही कपाटाला कोणतीही मोठी इजा झालेली दिसून येत नाही। त्यातील खिळे आजही मूळ अवस्थेत आहेत। कपाटाच्या बाजूला चाव्या ठेवण्यासाठी लावलेले खिळे तसेच आहेत। तसेच कपाट बंद ठेवण्यासाठी वापरला जाणारा लाकडी कोंडा, ज्याला काही जण घोडा असंही म्हणतात, तो देखील मूळ स्वरूपात जतन झालेला आहे। हे कपाट केवळ एक कार्यालयीन साहित्य नसून नेवासा शहराच्या प्रशासकीय इतिहासाचा जिवंत पुरावा आहे। अनेक दशकांचा कारभार, बदलती व्यवस्था आणि काळाचा प्रवास अनुभवलेला हा ऐतिहासिक ठेवा पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे। हे कपाट म्हणजे आपल्या प्रशासकीय परंपरेची अमूल्य आठवण आहे। या ऐतिहासिक ठेव्याचं जतन करण्याची आमची जबाबदारी आहे। पुढील 100 वर्षांपर्यंतही ते सुरक्षित ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घुले, उपनगराध्यक्षा सौ शालिनीताई संजय सुखदान आणि जनगणना लिपिक राजेश्वर सोनवणे यांनी सांगितलं। इतिहास जपणाऱ्या अशा वस्तूंचं संवर्धन ही काळाची गरज असून नेवासा नगरपंचायतीनं जपलेला हा 73 वर्षांचा ठेवा निश्चितच कौतुकास्पद आहे। सुनील गोसावी, सहप्रकल्प अधिकारी, नेवासा नगरपंचायत, नेवासा।